शाळा आज 4 ते 5 मजलीपर्यंत पोहोचली आहे। महोदय, आपण याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की अण्णांचा जन्म 1887 मध्ये झाला व महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 साली झाली व अण्णांचा मृत्यू 1959 मध्ये झाला। महोदय, हे आपले मी काबत सांगत आहो कारण महोदय याच्यावरून आपल्याला हे कळते की भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर पासूनच अण्णांचे शिक्षणाचे प्रयत्न हे चालू होते व त्यांची जिद्द होती। त्याच्यामधला एक किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छितो। एक दिवस लॉर्ड मॅकॉलेट नावाचा शिक्षक तज्ञ होता। त्यांनी अण्णांना सांगितले की शिक्षण हे वरची बाजूला द्या, म्हणजे शहरी भागाला द्या, ते आपोआप झिपरत खाली म्हणजे ग्रामीण भागात येईल। अण्णा म्हणाले, शहरी भागातले हेच लोक हे शिक्षण जर एवढं माफ करून देणार तर ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलं काय शिकणार हो? हे त्यांची जिद्द होती आणि त्यांनी ग्रामीण भागात ही पहिली शाळा उघडली व त्याला नाव हे रयत ठेवण्यात आले। महोदय, हे अण्णांचेच बलिदान होते की आज आपली शाळा एवढी मोठी आहे। यामुळेच अण्णांना ग्रामीण शिक्षण संस्थेचे जनक म्हणले जाते। महोदय, हे अण्णांचेच बलिदान होते की आज ग्रामीण भागातल्या झोपडीपर्यंत हे शिक्षण पोहोचले आहे। अण्णांसाठी 2 शब्द सांगू इच्छितो। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। अरे मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख तो यूं ही फड़फड़ाते हैं, हौसलों से तो उड़ान होती है, हौसलों से तो उड़ान होती है। महोदय, आपण याच्या अगोदर पाहिलं की महाराष्ट्रामध्ये कसे जळणघळण होत आले आहे व अण्णांचे त्याच्याबद्दल किती बलिदाने आहेत। महोदय, तसे तर अण्णाबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे, तरी पण मी तुम्हाला त्यांच्या जीवनाची एक घटना सांगतो। एक दिवस अण्णा हे परगेजीची टेकडीवर फिरत होते। फिरता फिरता एका मुलाने अण्णाला सहज एक प्रश्न विचारला। मुलगा म्हणाला, अण्णा, अहो अण्णा, तुम्ही गावभर फिरतात, इकडे जातात तिकडे जातात, खेड्यावरच्या मुलांना अन्यायाने पायाने इकडे आणतात, एवढी कष्ट करतात, एवढं धावपळ करतात, तर अण्णा हे शिक्षण तरी कशासाठी? अण्णा हे शिक्षण तरी कशासाठी? महोदय, अण्णांच्या उत्तरावर लक्ष द्या। अण्णा थोडा वेळ शांत राहिले। अण्णाने त्या मुलाला जवळ केलं आणि म्हणाले, बाळा, तुझी डावी बाजू पाय बरं, तुला काय दिसतंय? मुलगा म्हणाला, अण्णा, अहो अण्णा, किती श्रीमंत माणसं आहे, श्रीमंतांनी वसलेला शहर आहे, झाड झुडपे आहे। महोदय अण्णा म्हणाले, बाळा, आता तुझी उजवी बाजू पाय बरं, तुला काय दिसतंय? मुलगा म्हणाला, अण्णा, अहो अण्णा, किती गरीब माणसं आहे, गरिबाने भरलेली वस्ती आहे, सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याचा प्रश्न आहे। अण्णा म्हणाले, पाहिलं बाळा, डोंगराच्या एकी बाजू काय खावं याचा प्रश्न आहे, तर डोंगराच्या दुसऱ्या बाजू काय खावं याचा प्रश्न आहे, आणि या दोघांमध्ये जे पूल निर्माण करणे हे तुझी भूमिका आहे। यासाठी तुला शिकायचं आहे, हे शिक्षणाचे महत्व आहे आणि जे पूल निर्माण करणे आहे ते शिक्षणामुळे शक्य होऊ सकते। अरे 100 साल तक जीने के लिए 100 साल की उम्र नहीं चाहिए, 100 साल तक जीने के लिए 100 साल की उम्र नहीं चाहिए। एक दिन में ऐसा काम कर जा कि दुनिया तुझे 100 साल तक याद रखे, कि दुनिया तुझे 100 साल तक याद रखे। शेवटी अण्णांनी आम्हाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले व ते शिक्षणामुळे कधी डगमगले नाही। त्याच्यासाठी 2 शब्द सांगू इच्छितो। तूफान में ताज का महल नहीं बनता, तूफान में ताज का महल नहीं बनता, अरे रोने से बिगड़ा कोई मुकद्दर नहीं बनता, अरे रोने से बिगड़ा कोई मुकद्दर नहीं बनता। अरे जंग जीतने का हौसला रख, क्या जंग जीतने का हौसला रख, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। धन्यवाद।